तर मित्रांनो, आपल्याला PM किसान सन्मान निधीचं स्टेटस पाहण्यासाठी आपल्याला इथं पोर्टल यायचं आहे। तिथं PM किसान असं सर्च मारायचं आहे। त्यानंतर आपल्या PM किसान असं सर्च मारल्यानंतर तुम्हाला इथं PM किसानचं एक वेबसाईट दिसेल, त्या वेबसाईटला तुम्ही इथं क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला इथं डॅशबोर्ड असा दाखवला जाईल। डॅशबोर्डला तुम्ही इथं क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथं ह्याचं स्टेटस पाहण्यासाठी आपकी स्थिती जाने या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला 15वा हप्ता कुठल्या शेतकऱ्यांना आला आहे त्यांचं रजिस्ट्रेशन तुम्हाला इथं त्याचं स्टेटस तुम्हाला पाहण्यासाठी त्या आपला रजिस्ट्रेशन नंबर खाते जाणे इथं या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। आणि जर मित्रांनो तुमचा जर नंबर माहिती असेल तर तुम्ही आधार नंबर जर तुम्हाला माहिती असेल तर तुमचा आधार कार्ड नंबर इथं टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं कॅप्चा इथं टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर मित्रांनो तुमचा इथं मोबाईल नंबर SMS पाठवलेला आहे, या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथं एक OTP तुमच्या मोबाईलला येईल, तो OTP तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे। आणि टाकल्यानंतर डेटा डिटेल्स प्राप्त करे या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो तुमचं पंजीकरण संख्या आणि तुमचं नाव इथं तुम्हाला खाली दाखवलं जाईल। त्यानंतर तुम्हाला ते कॉपी करायचं आणि त्यानंतर तुम्हाला इथं रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर कॅप्चा टाकायचा आहे। कॅप्चा टाकल्यानंतर गेट OTP वरती तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो OTP टाकून घ्यायचा आहे। OTP टाकल्यानंतर गेट डाटावरती क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो तुम्हाला गेट डाटावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं तुमचा रजिस्ट्रेशन नंबर, डेट ऑफ रजिस्ट्रेशन, नेम ऑफ फार्मर, तुमचा मोबाईल नंबर, ॲड्रेस सर्व काही इथं तुम्हाला दाखवलं जाणार आहे। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला नेक्स्ट स्टेप तुमचं लँड सीडिंग येस आहे, तर तुम्हाला हा हप्ता नक्कीच आलेला असेल। EKYC आणि आधार सीडिंग तुमचं चेक करायचं आहे। तर मित्रांनो लँड सीडिंग, EKYC आणि आधार सीडिंग जर तुमचं तिन्हीला जर येस असेल तर तुम्हाला हा हप्ता 100% पडलेला आहे। आणि तो हप्ता तुम्हाला कुठल्या अकाउंटला पडला आहे ते पाहण्यासाठी तर तुम्हाला FTO इथं स्टेटस तुम्हाला येस आणि 16वा इन्स्टॉलमेंट डन तुम्हाला इथं बँकेचं नाव दिलेलं आहे। त्यानंतर तुमचा अकाउंट नंबर दिलेला आहे, त्या अकाउंटला तुमचं PM किसानचा 16वा हप्ता तुमचा त्या अकाउंटला पडलेला आहे। ज्या शेतकऱ्यांना हा 16वा हप्ता पडलेला आहे त्याच शेतकऱ्यांना इथून पुढे येणारा हप्ता म्हणजे 17वा हप्ताही त्याच शेतकऱ्यांना त्यांच्या अकाउंटला पडणार आहे। तर मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला आणि आपलं स्टेटस तुम्हाला चेक करता आलं किंवा नाही ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।